कसलं भारी दिसतंय. आज मात्र आम्ही पहाटेची झोप सॅक्रिफाईस करून पहाटे 3लाच निघालो होतो, कारण आम्हाला जायचं होतं हरिश्चंद्रगडावर. पण आम्ही पोहोचलो मात्र भलतीकडेच. चंद्रगड आणि कोकणकड्याला जो रस्ता जातो पासने गावातनं, तिथूनच पुढे एक 3 किलोमीटरवर हा पॉइंट आहे. हपाट्याचा कडा म्हणून. हे अजून तेवढं फेमस नाही झालंय, पण भारी पॉइंट आहे. म्हणजे कोकणकड्यासारखी कडे आपल्याला इथं पाहायला मिळतात. बघूयात आपण. छोटासा ट्रेल आहे, जास्त काही ट्रेक नाही, 10-15 मिनिटाचा ट्रेक असावा. ट्रेक झाल्यावर मी तुम्हाला सांगते. खरं तर आम्ही सकाळी निघताना हरिश्चंद्रगडावर जायचा निर्णय घेतला होता, पण इथे आल्यावर इथली गर्दी पाहता आम्ही हपाट्याच्या कड्याकडे जाण्याचा निर्णय घेतला. आम्हाला वाटलेलं 10 ते 15 मिनिटाचा छोटासा ट्रेल आहे, पण हा सरळ रस्ता पासने गावातनं येतो आणि इकडे वरच्या बाजूला आलो की हा एक सरळ ट्रेल चालू होतो. बऱ्यापैकी वाट मळलेली आहे. पण कहाणीमध्ये एक ट्विस्ट होता. पुढे जाऊन तुम्हाला तो कळेलच. ह्या जंगल पॅच मधून आम्ही पुढे आल्यावर आम्हाला एक सपाट पठार लागलं. आतापर्यंत सगळं ठीक होतं, कारण रस्ता धुकं नसल्यामुळं क्लिअर दिसत होता. तो जंगल पॅच संपला ना, थोडं मध्ये आल्यावर आपल्याला ही घरं लागतात. घरं नाही आहेत ती तशी, शेतात राहण्यासाठी बांधलं असावं. हा पॅच इकडनंच सरळ पुढे यायचंय. मॅप लावून दिशेचा अंदाज घेत घेत आम्ही बरोबर आमच्या लोकेशनवर पोहोचलो होतो. ते सरळ पुढे आल्यावर सपाट पठार लागतं आणि लांबून तुम्हाला हे दिसेल. रस्ता नसेल कळत तर ह्याच्या दिशेने येत चला. शक्यतो गाईड घेऊन या. आम्ही जवळपास अर्धा ते पाऊण तास वाट पाहिल्यानंतर एक छोटीशी झलक सह्याद्रीने आम्हाला दाखवली आणि नजारा असा काही होता. अगदी काही क्षणांपुरतं होतं हे, पण त्यानंतर तासभर थांबूनही आम्हाला काहीच दिसत नव्हतं. त्यामुळे आम्ही परत जाण्याचा निर्णय घेतला. हा सरळ रस्ता आहे. ह्या पाण्यातनं हे शेत आहे, या शेतातनं सरळ रस्ता इकडे जातो. पण प्लीज तुम्ही अनुभवी नसाल तर गाईड घ्या. आता खरा कहाणीमध्ये ट्विस्ट होता, कारण आम्ही वाट चुकलो होतो. कड्याकडे चाललोय आणि हे समोर सगळं सह्य मंडळ दिसतंय. एवढा भारी व्ह्यू आहे. जबरदस्त दिसतंय. आता वाट तर चुकलोच होतो, त्यात पाठीमागचं धुकं क्लिअर व्हायला लागलं, त्यामुळे आणखी वाईट वाटत होतं. मग आम्ही पुन्हा जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतरचा नजारा लाजवाब होता. आमच्या नशिबात. म्हणजे एवढ्या वेळ वाट पाहिल्याची, पायपीट केल्याची. हा ते म्हणतात ना, तुमच्या नशिबातलं सुख कोणीच तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. आणि आज त्याची खरी प्रचिती आम्हाला आली होती. आम्ही जो नजारा पाहण्यासाठी जवळपास 1-2 तास एका ठिकाणी जाऊन बसलो होतो, तो आता आमच्या समोर होता. कसलं भारी दिसतंय. सह्याद्रीचा राकटपणा आणि निसर्गाने पांघरलेली शाल, त्यात हे पांढरे शुभ्र ढग 4 चांद लावत होते. आपल्याला हा समोर जो दिसतोय ना, तो कलागड आहे. आणि हा त्याच्या समोर असं गावातली लोक म्हणतात की हा नंदीच्या आकाराचा नंदी दिसतो आणि समोर ही शिवपिंड दिसते, असं गावातल्या लोकांचं म्हणणं आहे. झालं असं, आम्ही हरिश्चंद्रगडलाच चाललो होतो, पण आम्हाला अपेक्षित नव्हतं इतकी गर्दी असेल. म्हणजे गर्दी असती हे माहिती होतं, पण इतकी नसेल असं वाटलं होतं आम्हाला. खूप वर्षात गेलो नाही म्हणून जावा म्हटलं. एकच रविवार मिळतो, पण त्यात आम्ही इथं आल्यावर पाहिलं अक्षरशः 3 ते 4 किलोमीटर पर्यंत गाड्यांच्या रांगा लागलेल्या. थोडंसं पुढं आलो आणि ही गर्दी पाहिली. हे सगळं जाम आहे. म्हणजे आम्ही सकाळी आलो होतो तेव्हापासून आम्ही अशी गर्दी बघतोय. आमचा डिसिजन एकदम योग्य होता.
आता आम्ही ट्रेक संपून परतीची वाट धरली होती. वाटेत आम्हाला एक भन्नाट पॉइंट दिसला. जसा नेकलेस पॉइंट आहे अगदी थोड्याफार फरकाने सेम दिसत होता. पण इथे जो समोर डोंगर होता त्याला नदीने एखादा दागिना घालावा तसा मस्त वक्राकार वळण घेऊन आकार दिला होता.